गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्ही सर्व कसे आहे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच राहा। तर आज होती सुट्टी, त्यामुळे आम्ही थोडं लेटच उठलो आणि सगळे कामं पण लेटच होतात त्यामुळे। तर इथे नाश्त्याची तयारी चालू आहे आणि नाश्त्यामध्ये बनत आहे पोहे, ते नवरबाच्या हातचे। तर मी वॉशरूमचं सगळं आवरून घेतलं, कपडे वगैरे साफसफाई सगळी करून घेतली आणि माझा नवरा नाश्ता बनवत आहे आणि एकीकडे चहा पण बनलेला आहे आणि एकीकडे पोहे बनवणं चालू आहे। तर इथे मी नाश्ता करत आहे फ्रेंड्स आणि मला माझा नवरा विचारत आहे की पोहे कसे बनले म्हणून। तर मी त्याला सांगत आहे छान बनले म्हणून, मस्तच बनले होते। आणि त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी चहा गरम करून घेऊन आली होती। चहा पण त्यांनीच बनवला होता, मी फक्त गरम करून घेऊन आली। मग चहा पिता पिता आम्ही दोघांनी थोडं गप्पा मारल्या आणि त्यानंतर सकाळीच यांनी मेथी घेऊन आले होते, तर इथं मी मेथी साफ करत बसली होती। तर बनत आहे फ्रेंड्स इथं सोया चापची भाजी आणि आज सगळं नवऱ्याच्या हातच बनणार आहे जेवण। मी बनवणार आहे फक्त पोळ्या। इथं कणिक भिजवून ठेवलेलं आहे आणि इथं सोया चापची भाजी बनत आहे। त्या साईडला कुकरमध्ये डाळ लावलेली आहे। तसं काही आजचं जेवण बनत आहे, वाटाण्याची चटणी, सोया चापची भाजी, डाळ भात आणि चपाती। बघा किती छान फ्लेवर आलेला आहे, याला कलर पण खूप छान आलेला आहे। थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला फुल व्हिडिओ शेअर करेल एखाद्या दिवशी। दोन्ही गॅस बिझी आहेत, तोपर्यंत मी हे भांडे घासून घेते सिंकचे। तर भेटूया एवढे कामं झाल्यावर जेवणाच्या टाईमला। तर बसलोय फ्रेंड्स आम्ही जेवण करायला दोघंही, आणि जेवणात आहे सोया चापची भाजी, वाटाण्याची चटणी, डाळ भात, चपाती आणि सीझनेबल अशी हिरवी हिरवी मेथी। आणि टीव्हीवर चालू आहे शेजारचा पिक्चर आणि हा पिक्चर बघत आम्ही आता जेवणाचा स्वाद घेणार आहोत। तर भाजी कशी झाली आहे? छान झाली। चला तर मग जेवणाचा स्वाद घेऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात। चाय वगैरे घेऊन झालं होतं, त्यानंतर आम्ही थोडा गप्पा मारल्या दोघांनी आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करत आहे आणि काय यानंतर जेवण वगैरे करणार, मग रेस्ट करणार। तर यासोबतच मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच आमच्यासोबत असू द्या। तर व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय बाय।